नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की राज्यसेवेचा नवीन पॅटर्न काय आहे जो 2023 पासून लागू होत आहे। त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टीवरती आपण फोकस करायला पाहिजे आणि 2023 चे जे विद्यार्थी अटेम्प्ट देणार आहेत तर त्यांनी कशा प्रकारचं प्लॅनिंग केलं पाहिजे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्या अगोदर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा, कंबाईन आणि इतर सर्व जनरल गोष्टीबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। तर राज्यसेवेचा जो नवीन सिलेबस आला आहे, मुख्यचा सिलेबस जो आला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्व परीक्षेसंबंधी जे बदल आहेत त्या आयोगाने 2022च्याच एक्झाम पासून लागू होत आहेत। ज्याच्यामध्ये सीसॅट हा आता क्वालिफाईंग झालेला आहे। म्हणजे पूर्व परीक्षेचे 2 पेपर असतात, त्याच्यामधला पहिला पेपर जो जीएसचा असतो त्याच्यावरती आता इथून पुढे मुख्य परीक्षेला तुमची निवड होणार आहे। पण ती निवड होण्याच्या अगोदर तुम्हाला सीसॅट क्वालिफाय करणं तेवढंच जरुरी आहे, कारण सीसॅट मध्ये तुम्हाला कमीत कमी 33% मार्क घ्यायचे आहेत। म्हणजे 200 पैकी तुम्हाला 66 पेक्षा जास्त सीसॅट मध्ये मार्क पडले पाहिजेत। आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यूचा जो बदल राज्यसेवेमध्ये करण्यात आला आहे तो असा आहे की याच्या अगोदर इंटरव्ह्यूला 100 मार्क असायचे, इथून पुढे म्हणजे 2023 पासूनचा जो बदल असेल त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू ही 275 मार्कांची असेल, म्हणजे ज्याप्रमाणे यूपीएससीला आहे त्याप्रमाणे। त्यामुळे इंटरव्ह्यू हा खूप मोठा रोल प्ले करणार आहे, कारण 275 पैकी मार्कांमध्ये खूप व्हेरिएशन होऊ शकतं। त्यामुळे इंटरव्ह्यू खूप मोठा रोल प्ले करणार आहे। इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कशी करायला पाहिजे आणि एकंदरीत इंटरव्ह्यू बद्दलचा अप्रोच काय पाहिजे हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया। या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न, तो नेमका पॅटर्न काय आहे आणि त्याच्यामधले कोणते एरियाज आपण जास्त फोकस केले पाहिजेत आणि मग एकंदरीतच पुढचं नियोजन कसं केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया। तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की राज्यसेवा जी मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती एकूण परीक्षा जी टोटल परीक्षा आहे ती 2000 तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की राज्यसेवाची जी मुख्य परीक्षा इथून पुढे असणार आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेचे लेखी पेपर्स तसेच इंटरव्ह्यूचे मार्क्स सुद्धा पकडले जातात। ठीक आहे, त्यामुळे फायनल मेरिट जे आहे ते मुख्य परीक्षेचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स असं धरून लागतं। मग मुख्य परीक्षा किती मार्कांची होणार आहे, तर मुख्य परीक्षा ही 1750 मार्कांची असणार आहे। ठीक आहे, मुख्य परीक्षा 1750 मार्कांची असणार आहे आणि इंटरव्ह्यू जी आहे ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतो ती 275 मार्कची असणार आहे आणि असे एकूण 2025 मार्कांची ही एक्झाम असणार आहे। आता मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे इंटरव्ह्यू बद्दल काय करायचं ते आपण नंतर पाहू। या व्हिडिओमध्ये आपण मुख्य परीक्षे संदर्भामध्ये डिटेल्स पाहूया। तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 9 पेपर्स द्यायचे आहेत। किती पेपर्स द्यायचे आहेत? 9 पेपर्स। पण सर्व 9 पेपर्सचे मार्क पकडले जाणार आहेत का? नाही, यामधले 2 पेपर हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे असणार आहेत आणि उरलेले जे 7 पेपर आहेत त्यांचे मार्क्स आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मध्ये पकडले जाणार आहेत। तर आपण नेमके पेपर्स काय आहेत ते आपण एक ओव्हरव्ह्यू त्याचा घेऊया। तर पहिला जो पेपर आपल्याला दिसतोय तो पेपर म्हणजे मराठीचा पेपर, जो 300 मार्कांचा असेल आणि असा आयोग म्हणतं की हा मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या लेवलचा हा पेपर असेल म्हणतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला 3 तास दिले जातील। त्याचबरोबर पेपर 2 जो इंग्लिश असेल तो सुद्धा 300 मार्कांचा असेल, तो सुद्धा 10वीच्याच लेवलचा असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा 3 तास मिळतील। आता हे जे मराठी आणि इंग्लिशचे जे पेपर आहेत जे 300 मार्कांचे असतील, या पेपरमध्ये आपल्याला 25% क्वालिफाईंग मार्क घ्यायचे आहेत। म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला 300 पैकी 75 मार्क्स पडले पाहिजेत किमान, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला 300 पैकी किमान 75 मार्क पडले पाहिजेत। जेव्हा तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये किमान 75 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडतील तेव्हाच तुमचे पुढचे पेपर चेक होतील। त्यामुळे ज्या प्रकारे प्रिलिम्स मध्ये पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट क्वालिफाईंग आहे, म्हणजे सीसॅट पास झाला, 66 पेक्षा जास्त मार्क पडले तरच तुमचा जीएस पेपर चेक होतो, त्याचप्रमाणे इथे मराठी आणि इंग्लिश या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 25% पेक्षा जास्त म्हणजे 75 पेक्षा जास्त मार्क पडत असतील तरच तुमचे पुढचे पेपर चेक होतात। आता बऱ्याच जणांना वाटतं की मराठी आणि इंग्लिश एवढं 10वीच्या तर लेवलचं आहे,
आणि त्याच्यामध्ये 75 मार्क म्हणजे 300 पैकी 75 मार्क पडणं म्हणजे सोपं गोष्ट असेल किंवा त्यात काय एवढं, म्हणजे ते आरामातच पाडून जाऊ नक्की. म्हणजे हे पेपर सोपे येतात हे नक्की आहे, पण या पेपरसाठी त्याचा स्टडी तुम्हाला थोडा का होईना स्टडी करावा लागतो. कारण युपीएससी मध्ये तुम्हाला युपीएससी प्रिपेअर करणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांची तुम्हाला उदाहरणं सापडतील. अशी बरेचशी उदाहरणं आहेत की ज्यांनी या मराठी इंग्लिशला खूप लाईटली घेतलं आणि त्याचा अजिबात म्हणजे नेमकं मराठी इंग्लिश पेपर येतोय कसा हे सुद्धा लक्षात घेतलं नाही आणि डायरेक्टली पेपरला जाऊन बसले आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आले की अरे आपल्याला मराठीच नीट लिहिता येत नाही, म्हणजे आपला हात वळत नाहीये. आपली मातृभाषा जरी असली तरी पेपरमध्ये आपली मांडणी व्यवस्थित होत नाहीये. बरेचसे विद्यार्थी पेपर कम्प्लीट करत नाहीत का तर 300 पैकी 75 मार्क पाडायचे आहेत. मग कशाला पेपर 300 मार्काचा असल्या, 250 मार्काचा असल्या, 220 मार्काचा असल्या, अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा झालेली आहेत. आणि माहित नाही म्हणजे एक्झामिनर त्याला ऑफेंडिंग घेतो या प्रकारच्या आपल्या बिहेवियरला का काय माहित नाही, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 75 मार्क सुद्धा पडलेले नाही आहेत. बरेचसे विद्यार्थी मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये फेल होताना दिसतात आणि मग त्याचे मेन्सचे जे पुढचे पेपर आहेत ते पुन्हा कधी चेक होत नाहीत. त्यामुळे मग नंतर पुढच्या मेन्सला मग ते जागे होतात आणि मग मराठी इंग्लिशचं प्रिपरेशन करून जातात. त्यामुळे पुढे जाण्या अगोदर मी इथं तुम्हाला एक कॉशन असं करेन की मराठी इंग्लिशमध्ये जरी आपल्याला क्वालिफाईंग मार्क्स जरी घ्यायचे असले तरी सुद्धा मराठी इंग्लिशला जे आहे दुर्लक्षित करू नका. कमीत कमी पेपरला जाण्या अगोदर म्हणजे मुख्य परीक्षेला जाण्या अगोदर या मराठी इंग्लिशचे कमीत कमी 2 सराव पेपर, प्रत्येकी 2 सराव पेपर आपण सोडवले असले पाहिजेत. आणि नेमकं मराठी इंग्लिशचा पेपर कसा येणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारे लिहिणार आहे याचा थोडा का होईना सराव आपला झाला असला पाहिजे. म्हणजे 25% म्हणजे 75 मार्क पडायला आपल्याला कुठेही अडथळा आला नाही पाहिजे. ठीक आहे. पुढं आपण बघितलं तर जसं मी मगाशी म्हटलं की हे जे पेपर्स आहेत तर यांचे म्हणजे मराठी इंग्लिश याचे मार्क्स तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडले जाणार नाहीत. म्हणजे 300 पैकी तुम्हाला 75 पेक्षा फक्त जास्त मार्क पाडायचे आहेत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा सेम. मग त्याच्यामध्ये किती मार्क्स पडतात, 100 पडतात का 150 पडतात का 200 पडतात त्याचा काही पुढे व्हॅल्यू राहत नाही, कारण ते पुढे पकडले जात नाहीत. मग पुढे काय पकडलं जातं तर पुढचे जे पेपर आहेत, इथून पुढचे जे 7 पेपर आहेत, हे 2 पेपर आणि इथून पुढचे जे 7 पेपर आहेत त्या 7 पेपरचे मार्क्स तुमचे पकडले जातात. आता मराठी आणि इंग्लिश जे पेपर आहेत ते 300 मार्क्सचे असतात, पण इथून पुढचे जे 7 पेपर आहेत ते पेपर 250 मार्क्सचे असतात, 250 मार्क्स इच. आता ते पेपर्स कोणते आहेत ते एक ओव्हरव्ह्यू बघा. याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की एक पेपर जो आहे तो म्हणजे एसेचा पेपर आहे. ठीक आहे. कोणता पेपर आहे? एसेचा पेपर आहे. एसेचा पेपर हा 250 मार्क्सला असणारा पेपर आहे आणि तो ग्रॅज्युएट म्हणजे आपली जी काही पदवी आहे त्या पातळीवरचा पेपर असणार आहे असं आयोग सांगतं. आणि या एसेचा पेपर तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि त्याला सुद्धा तुम्हाला 3 तास मिळणार आहेत. ठीक आहे. म्हणजे निबंधाचा पेपर असेल जो 250 मार्क्सचा असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 तास मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचे. आता पुढे आपण याचे डिटेल्स बघू की नेमक्या निबंधामध्ये काय एक्सपेक्टेड आहे वगैरे. एक निबंधाचा पेपर असेल. त्यानंतर जीएसचे 4 पेपर असतील. जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, 3 आणि 4 हे जीएसचे 4 पेपर असतील जे प्रत्येकी 250 मार्क्सला असतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि प्रत्येक पेपरला तुम्हाला 3-3 तास इथं मिळणार आहेत. ठीक आहे. निबंधाचा पेपर, त्यानंतर जीएसचे 4 पेपर आणि त्याच्यानंतर शेवटचे जे 2 पेपर आहेत ते म्हणजे ऑप्शनलचे पेपर असतात. त्यामध्ये ऑप्शनलमध्ये पेपर नंबर 1 ऑप्शनलचा पहिला पेपर आणि त्यानंतर पेपर नंबर 2 म्हणजे ऑप्शनलचा दुसरा पेपर असतो. हे प्रत्येक पेपर 250 मार्कला असतात. ते सुद्धा तुम्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि याला सुद्धा प्रत्येकी 3-3 तास भेटतात. आता काही ऑप्शनल फक्त मराठीतून लिहावे लागतील किंवा काही ऑप्शनल फक्त इंग्लिशमध्ये लिहावे लागतील आणि काही ऑप्शनल हे मराठीतून किंवा इंग्लिशमध्ये लिहावे लागतील. ते आपण ऑप्शनल पाहताना बघू. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर मुख्य परीक्षेला आपल्याला 9 पेपर लिहायचे आहेत. त्या 9 मधले मराठी आणि इंग्लिशचा पेपर जो आहे तो 300 मार्कांचा असेल आणि तो क्वालिफाईंग आहे ज्याचे मार्क्स पकडले जाणार नाहीत. पण इतर जे 7 पेपर आहेत, एसेचा 1 पेपर, जीएसचे 4 पेपर आणि ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषयाचे 2 पेपर, हे जे 7 पेपर आहेत हे प्रत्येकी 250 मार्कला असतील. हे पेपर तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि प्रत्येकाला 3-3 तासाचा वेळ आपल्याला भेटतो आणि यांचे 250 मार्क या सोयीने 7 पेपरचे 1750 मार्क होतात आणि हे जे 1750 मार्क आहेत हे 1750 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात ते तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडले जातात आणि मग त्याच्यामध्ये तुमची जी इंटरव्ह्यू होते त्याचे मार्क्स ऍड केले जातात आणि फायनल मेरिट लिस्ट लागताना आपल्याला
दिसते. तर आता या ठिकाणी आयोगाने काही गोष्टी खूप क्लिअर केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत? तर आयोगाने हे सांगितलंय की इथे बघा नोटमध्ये, आयोगाने नोटमध्ये दिलेलं आहे की पहिली नोट दिली आहे की त्याच्यामध्ये पेपर जो 3 आहे, पेपर 3 ते 7 म्हणजे कोणता? पेपर 3 म्हणजे एसए आणि 7वा म्हणजे GS4. म्हणजे एसएचा पेपर आणि जीएसचे 4 पेपर, एसएचा पेपर आणि जीएसचे 4 पेपर हे तुम्ही मराठीतून किंवा इंग्लिशमधून निवडू शकता. म्हणजे भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला इथं आहे. ठीक आहे. तर हे जे 5 पेपर आहेत म्हणजे जीएसचा एक पेपर, एसएचा एक पेपर आणि जीएसचे 4 पेपर जे आहेत याच्यामध्ये तुम्ही भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य म्हणजे एकतर इंग्लिश किंवा मराठी ही भाषा तुम्ही निवडू शकता. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये आयोगाने हे सांगितलंय की वैकल्पिक विषयाची जी भाषा आहे, वैकल्पिक विषयाची जी भाषा आहे ती सुद्धा तुम्ही इंग्लिश किंवा मराठी निवडू शकता. ती सुद्धा तुम्ही इंग्लिश किंवा मराठी निवडू शकता. पण काही वैकल्पिक विषय हे तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावे लागतील. काही वैकल्पिक विषय हे तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावे लागतील. ते कोणते कोणते ते आपण पुढे पाहू. आणि मराठी साहित्य म्हणजे मराठी लिटरेचर हा वैकल्पिक विषय तुम्हाला फक्त मराठीमध्येच लिहिता येईल. तर अशा प्रकारे आयोगाने वैकल्पिक विषयामध्ये जरी तुम्हाला भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं असलं ते स्वातंत्र्य सर्व वैकल्पिक विषयासाठी लागू होत नाही. जरी वैकल्पिक विषय 26 असले तरी 26च्या 26 वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी अशा प्रकारचा ऑप्शन नाही. याच्यामधले काही वैकल्पिक विषय जे आहेत ते फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच तुम्हाला चूज करावे लागतील जर तुम्हाला घ्यायचे असतील तर. आणि मराठी साहित्य हा वैकल्पिक विषय तुम्हाला मराठीमध्येच लिहावा लागेल. आणि मग जे हे सोडून जे उरतात त्यांच्यासाठी मग तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश हा ऑप्शन म्हणजे तुम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आयोगाने दिलेलं आहे. तर हे खूप क्लिअर असणं गरजेचं आहे की आपण वैकल्पिक विषय निवडत असताना भाषेचं स्वातंत्र्य काय आहे, त्याच्यामध्ये कोणती भाषा घेण्याला वाव आहे हे बघणं गरजेचं आहे. ते आपण पुढे बघू. त्याचबरोबर आयोगाने हे सांगितलं आहे तिसऱ्या पॉइंटमध्ये की तुम्ही जीएसचे पेपर, निबंधाचा पेपर आणि वैकल्पिक विषय हे जे काय आहे ते कोणत्या भाषेमध्ये लिहिणार आहात हे तुम्ही मुख्यचा फॉर्म भरताना सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही जो मुख्य पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी वेळ असेल त्या फॉर्म मध्ये तुम्ही मुख्य परीक्षेची भाषा नमूद करायची आहे. त्यामुळे मुख्यच्या फॉर्म वेळेला तुम्हाला भाषा निवडायचं आहे. त्याचबरोबर आयोग 4थ्या पॉइंटला म्हणतो की जी भाषा तुम्ही निवडाल त्या भाषेमध्ये तुम्ही पेपर लिहायचे आहेत. तुम्ही जर समजा भाषा निवडली इंग्लिश आणि पेपर लिहिताय मराठीमध्ये किंवा तुम्ही समजा भाषा निवडली मराठी आणि बराचसा भाग लिहिताय इंग्लिशमध्ये तर आयोग अशा प्रकारचे पेपर चेक करणार नाही. आता काही कॅन्डिडेटचा याच्यामध्ये एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो की सर फॉर एक्झाम्पल समजा की आम्ही मराठी भाषा निवडली आणि मग त्याच्यामध्ये काही वाक्य इंग्लिशची लिहिली तर चालतं का? तर हे बघा ज्या वेळेला तुम्ही मराठी भाषा निवडता त्यावेळेला तुमचे मॅक्सिमम जे काही उत्तर आहेत किंवा मॅक्सिमम उत्तराचा भाग आहे तो मराठीमधनच असणं अपेक्षित आहे. आता काही ठिकाणी असं असू शकतं की एखाद्या गोष्टीसाठी मराठीमध्ये तेवढा साजेसा शब्द नाहीये म्हणजे तेवढा व्यवस्थित मिळता जुळता शब्द नाहीये तर मग तुम्ही मराठीमधला जो जवळचा शब्द आहे तो लिहिणे आणि कंसामध्ये त्याचा इंग्लिश शब्द लिहिणे हे एक वेळ कुठेतरी ऍक्सेप्टेबल आहे असं मला वाटतं. पण जर समजा तुम्ही मराठी भाषा निवडताय आणि तुमच्या प्रत्येक उत्तरामध्ये इंग्लिशच्या 3-4 लाईन्स येत आहेत, तुम्ही कोट्स म्हणजे कोणाचे तरी विचार इंग्लिशमध्ये लिहिता आहात, अशा प्रकारचं म्हणजे बिहेवियर किंवा अशा प्रकारचं लिखाण जास्त ऍक्सेप्टेबल होणार नाही आणि कुठेतरी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे भाषा जी आपण निवडतो इंग्लिश निवडा अथवा मराठी निवडा तर त्याच भाषेमध्ये मॅक्सिमम लिहिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण मी जसं म्हटलं तसं गरज असेल तर गरजेनुसार तुम्ही काही ठिकाणी नक्कीच अल्टरनेटिव्ह भाषेचा वापर करू शकता. फक्त त्याचा अतिरेक होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर 5वा पॉइंट जो आहे त्याच्यामध्ये आयोगाने हे सांगितलं आहे की मराठी आणि इंग्लिशचे जे पेपर आहेत म्हणजे कोणते जे क्वालिफाईंग पेपर आपण म्हणले 300 मार्कचे, ठीक आहे, जे क्वालिफाईंग पेपर आहेत ते पेपर त्या भाषेमध्ये सेट होतील. म्हणजे मराठीचा पेपर मराठीमध्ये सेट होईल आणि इंग्लिशचा जो पेपर आहे तो इंग्लिशमध्येच सेट होईल. ठीक आहे. आणि इतर जे पेपर्स आहेत म्हणजे जीएसचे जे पेपर आहेत किंवा एसएचा जो पेपर आहे ते दोन्ही भाषेमध्ये सेट होतील. ठीक आहे.
तर त्यामुळे पेपर सेटिंग हे जनरली मराठी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यामध्ये असणार आहे, भाषेमध्ये असणार आहे. फक्त वरचा जो मराठीचा पेपर आणि इंग्लिशचा पेपर होता तो त्या लँग्वेजमध्ये होईल. आणि त्याचबरोबर वैकल्पिक विषय ज्या ठिकाणी ज्या वैकल्पिक विषयाला फक्त इंग्लिश ऑप्शन आहे तो विषय त्याचा पेपर फक्त इंग्लिशमध्येच सेट होईल. त्याच्यामध्ये मराठी ही एक्स्ट्रा भाषा नसेल असं आयोगाने इथे दिलेलं आहे. बघा, एक्सेप्ट लँग्वेज पेपर्स मराठी लिटरेचर अँड सब्जेक्ट फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश. म्हणजे ज्या ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषयाचं मीडियम इंग्लिश असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पेपर मराठीत सेट होणार नाही, त्याच्यामध्ये फक्त इंग्लिशमध्येच पेपर सेट होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत मुख्य परीक्षेची स्कीम दिसतेय, ज्याच्यामध्ये आपल्याला 1750 मार्काची मुख्य परीक्षेचे पेपर्स लिहायचे आहेत, प्लस 275 मार्काची इंटरव्ह्यू. अशा प्रकारे 2025 मार्कांचं ओव्हरऑल आपल्याला फायनल मेरिट लिस्टमध्ये काउंटिंग असणार आहे. आणि ह्या 1750 जे आहेत तर या 1750 मध्ये 9 पेपर आहेत, ज्याच्यामधले पहिले 2 पेपर ज्याचे मार्क्स या 1750 मध्ये धरले जात नाहीत मराठी इंग्लिशचे, आणि उरलेले जे 7 पेपर आहेत म्हणजे निबंध, 4 जीएसचे पेपर आणि वैकल्पिक विषयाचे म्हणजे ऑप्शनलचे 2 पेपर यांचे म्हणजे या 7 पेपरचे मार्क तुम्हाला तुमचे धरले जातात. म्हणजे 250 मार्क प्रत्येक पेपर, यानुसार 7 पेपरचे 1750 मार्कांची मुख्य परीक्षा होणार आहे, ज्याच्यावरती तुमची मेरिट लिस्ट ठरणार आहे. ठीक आहे. तर आपण थोडंसं याच्यामध्ये आज जाऊ की नेमकं आपण जे मगाशी म्हटलं की हे विषय जे आहेत याच्यामध्ये नेमकं आणखी काय काय आहे. तर आता पुढे बघा, तुम्हाला इथं असं दिसेल की मराठीचा जो पेपर आहे ज्याला आपण याचा म्हणतो म्हणजे क्वालिफाईंग जो पेपर आहे, पहिला पेपर 300 मार्काचा जो मराठीचा पेपर आहे, या मराठीचा पेपर हा क्वालिफाईंग आहे. आपण बघितलं 25% मार्क आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे 75 मार्क आपल्याला इथं घ्यायचे आहेत. याच्यामध्ये नेमकं काय विचारेल आयोग तेच आयोगाने सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रेहेन्शन ऑफ गिव्हन पॅसेज म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्या उतारावरती प्रश्न असतील, जे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे उतारा आणि उतारावरचे प्रश्न असतील. त्यानंतर प्रेसी रायटिंग म्हणजे तुम्हाला सारांश लेखन याच्यामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर युसेज अँड व्होकॅब्युलरी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द किंवा बऱ्याचशा म्हणी आणि त्यांचे उपयोग अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. शॉर्ट एसेज म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला निबंध लेखन सुद्धा करायचं आहे. मराठीमध्ये निबंधाचे विषय दिले जाते आणि त्याच्यावरती तुम्हाला निबंध सुद्धा लिहायचा आहे. त्याचबरोबर ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करायचं आहे, इंग्लिशमधून मराठीत आणि सुद्धा मराठीतून इंग्लिशमध्ये, अशा प्रकारे भाषांतर सुद्धा तुम्हाला करायचं. इथं 22 वर्षा असं दिलेलं आहे. म्हणजे मराठी पेपरमध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत किंवा त्या गोष्टी लिहायच्या आहेत हे आयोगाने सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे तुम्ही इंग्लिश जर पेपर बघितला जो क्वालिफाईंग आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन असणार आहे, ज्याच्यावरती म्हणजे पॅसेज असेल ज्याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहायचे. त्याचबरोबर सारांश लेखन असणार आहे. त्याचबरोबर शब्द असणार आहेत म्हणजे अँटोनिम्स, सिनॉनिम्स असणार आहेत आणि एसे इथं या ठिकाणी असणार आहेत. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इंग्लिशच्या पेपरमध्ये आयोगाने ट्रान्सलेशनचा मुद्दा सांगितलेला नाहीये. इंग्लिशच्या पेपरमध्ये आयोगाने ट्रान्सलेशनचा मुद्दा सांगितलेला नाही. इथे फक्त 4च मुद्दे आयोगाने सांगितलेले आहेत. पण हे जे सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकदा का होईना नक्की प्रॅक्टिस करायचे, जसं मी म्हटलं. त्यामुळे याचं प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. पुढे आपण जाऊया एसे बद्दल. आता एसे जो आहे ज्याचे मार्क्स इथून पुढे पकडले जातात म्हणजे इथून पुढच्या पेपरचे मार्क पकडले जातात. आता नेमका एसे कसा लिहायचा आणि एसेची प्रिपरेशन कशी करायची याच्याबद्दल मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवेनच. आता या ठिकाणी एसे बद्दल जर आयोगाचे तुम्ही डिरेक्शन बघितले तर तुम्हाला हे दिसतं की विद्यार्थ्याने म्हणजे कॅन्डिडेट जे आहेत त्याने अनेक वेगवेगळ्या टॉपिकवरती एसे लिहायचे आहेत असं आयोग म्हणतं. आणि त्यांनी हे सांगितलंय की एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट म्हणजे ते असं म्हणतात की जो काही निबंधाचा विषय आहे त्या निबंधाच्या विषयाला धरून तुम्ही हा निबंध लिहिला पाहिजे असं आयोग अपेक्षित करतं. एवढंच आयोगाने याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि पुढे आयोग हे सुद्धा म्हणतं की अरेंज देअर आयडियाज इन अन ऑर्डरली फॅशन अँड टू राईट कन्साइजली म्हणजे निबंधाच्या विषयाला धरून लिहा आणि त्याचबरोबर तुमचे जे काही विचार आहेत ते विचार एका ठराविक साच्य पद्धतीने असले पाहिजेत, एक ठराविक ऑर्डरने असले पाहिजेत. कसेही तुटक कसेही तुम्ही विचार याच्यामध्ये मांडले नाही पाहिजेत असं आयोगाला अपेक्षित आहे. आता निबंधामध्ये जनरली जे युपीएससीचा जो पॅटर्न आहे तोच इथं असेल.
निबंधामध्ये जो 250 मार्काचा निबंध आहे त्याच्यामध्ये 2 निबंध आपल्याला लिहावे लागतात. 125 मार्क आणि 125 मार्क अशा प्रकारे 2 निबंध आपल्याला लिहावे लागतात. आणि प्रत्येक निबंध 125 मार्काचा प्रत्येक निबंध हा 1000 ते 1200 शब्दामध्ये लिहावा लागतो. आता 1000 ते 1200 शब्दामध्ये निबंध लिहायचा म्हणजे किती पानं लिहायचा, तर जर तुम्ही एक पान धरलं म्हणजे पाठपोट धरून जर एक पान धरलं तर आपल्याला 6 पानांचा निबंध लिहावा लागतो. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही पाठपोट धरून एक पान धरलं तर तुम्हाला 6 पानांचा निबंध लिहावा लागतो. जर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, जर समजा की हे तुमचं एक पान आहे असं तुम्ही धरलं तर हे आणि हे म्हणजे दोन्ही साईडचं मिळून जर एक पान असं जर पकडलं तर असे किमान 6 पानं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे निबंधामध्ये. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे 2 निबंध आपल्याला लिहायचे आहेत. 125 मार्काला 1 निबंध या सोयीनं 2 निबंध आपल्याला लिहायचे आहेत. आणि मग आयोग काय करतं, याच्यासाठी प्रत्येकी 1 निबंधासाठी 4 निबंधाचे पर्याय तुम्हाला देतं. त्या 4 पैकी 1 आणि नंतरच्या पार्टमध्ये 4 पैकी 1 अशा प्रकारे तुम्हाला 2 निबंध निवडायचे असतात. आता नेमके निबंध जसं मी आगाशी म्हटलं, नेमके निबंध कसे निवडायचे, त्याची प्रिपरेशन कशी करायची हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सेपरेट व्हिडिओ त्याच्यासाठी मी बनवेन. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की जनरल स्टडीज 1 चा जो पेपर आहे, तर जनरल स्टडीज 1 चा पेपर जो आहे याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये GS1च्या पेपरमध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर म्हणजे काय, तर भारताची जी काही संस्कृती आहे, आपला जो काही सांस्कृतिक वारसा आहे त्याच्याबद्दलचा अभ्यास याच्यामध्ये आहे. ज्याच्यामध्ये आजपर्यंतचे आपले जे काही आर्किटेक्चर आहे ते, लिटरेचर येईल, म्युझिक येईल, त्याचबरोबर बरेचसे पेंटिंग्स वगैरे असतात ते सर्व येईल. म्हणजे सांस्कृतिक गोष्टी म्हणजे आपला जो वारसा आहे त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर इतिहास आहे, भूगोल ज्योग्राफी आहे आणि सोसायटी म्हणजे समाज, ज्याला आपण समाजशास्त्र म्हणतो, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे ढोबळमानाने GS पेपर 1 मध्ये आपल्याला इतिहास, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, भूगोल आणि त्याचबरोबर सोसायटी यांचा अभ्यास आपल्याला पेपर 1 मध्ये करायचा आहे. आता नेमका पेपर 1 मध्ये डिटेल काय काय आहे ते मी इथं सांगणार नाही, कारण तेवढा इथं तो व्हिडिओ खूप मोठा होईल. ते मी सेपरेटली प्रत्येक GS 1, 2, 3, 4 चे व्हिडिओ सुद्धा सेपरेटली बनवेल, ज्याच्यामध्ये नेमका सिलेबस पिन पॉइंटेड काय काय आहे त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे प्रिपरेशन केले पाहिजे हे मी नंतर सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन. तर एकंदरीत GS 1 मध्ये आपल्याला मी जर सांगितलं इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र हे विषय अभ्यासायचे आहेत. आणि यांचं नेचर बघता हा जो GS पेपर आहे हा जास्त स्टॅटिक असणारा पेपर आहे. स्टॅटिक म्हणजे याच्यामध्ये जे प्रश्न UPSCला पडतात ते प्रश्न हे स्थिर नेचरचे प्रश्न पडतात. म्हणजे करंट अफेअर्स किंवा डायनामिक जे काही इश्यू आहेत त्यांना धरून जनरली प्रश्न येत नाहीत किंवा कमी येतात आणि स्टॅटिक प्रश्न जास्त पडतात. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर इतिहासामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे सांगा आणि त्या राज्यक्रांतीचा जगावरती काय परिणाम झाला ते सांगा, अशा प्रकारचा प्रश्न. आता मला सांगा, फ्रेंच राज्यक्रांती जी आहे त्याची कारण आणि त्याचा परिणाम हे ऑलरेडी होऊन गेलेले आहे, म्हणजे ते काय बदलणार आहे का, नाही. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्याला आपण स्टॅटिक प्रश्न म्हणू. तर अशा प्रकारचे प्रश्न या GS 1 मध्ये मॅक्सिमम पडताना दिसतात. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो आहे GS 2 चा पेपर. आणि या GS 2 च्या पेपरमध्ये मॅक्सिमम आपल्याला बघा काय दिसतं, तर गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन असं पडतं. ठीक आहे, तर GS 2 मध्ये म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला पॉलिटी करायचं आहे. म्हणजे आपण जे लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये बघतो, ठीक आहे, तर ते पॉलिटी आपल्याला यामध्ये कव्हर करायचं आहे. ठीक आहे, न्यायव्यवस्था असेल, कायदेमंडळ असेल, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांच्या पॉवर्स, त्यांच्यामध्ये असणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सोल्युशन्स, अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांवरती याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन, भारताचे त्याच्या आसपासच्या देशांचे असणारे संबंध आणि त्याचबरोबर इतर ज्या महासत्ता आहेत त्यांच्यासोबत असणारे संबंध, याच्यावरती सुद्धा याच्यामध्ये प्रश्न येताना दिसतात. हा ढोबळ सिलेबस आपल्याला GS 2 मध्ये दिसतो. हा GS 2 चा जो पेपर आहे तो GS 1 च्या तुलनेने डायनामिक असतो. डायनामिक म्हणजे काय की याच्यामध्ये करंट डेव्हलपमेंट वरती जास्त प्रश्न येतात. हा, स्टॅटिक प्रश्न सुद्धा येतात, पण तुलनेने करंट डेव्हलपमेंट वरती प्रश्न याच्यामध्ये जास्त येतात. जसे की आंतरराष्ट्रीय संबंध आहे, त्याच्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत
त्याच्यावरती याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त राहते. आता समजा न्याय व्यवस्था आहे, आता न्याय व्यवस्थेवरती समजा रिसेंटली काहीतरी एखादा रिपोर्ट आला आहे की भारतामध्ये जे काही लोअर कोर्ट्स आहेत, दिवाणी जे लोअर कोर्ट्स आहेत, दिवाणी असतील, फौजदार असतील, त्याच्यामध्ये 3 लाख केसेस पेंडिंग आहेत, समजा असा काहीतरी रिपोर्ट आलाय आणि ती न्यूज एक मेजर न्यूज आली होती, तर त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की बाबा अशा अशा प्रकारच्या 3 लाख केसेस पेंडिंग आहेत, मग त्या का पेंडिंग आहेत आणि त्याच्यावरती काय उपाय केले आहेत आणि करायला पाहिजेत. अशा प्रकारे करंट न्यूजला धरून याच्यामध्ये क्वेश्चन फ्रेम होण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे GS1च्या तुलनेत GS2चा जो पेपर आहे तो तुलनेने डायनामिक पेपर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर तिसरा जो पेपर आहे म्हणजे GS3चा जो तिसरा पेपर आहे, याच्यामध्ये काय येतं तर हा जो तिसरा पेपर आहे GS3चा, याच्यामध्ये बघा ते काय म्हणतात की टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे GS3च्या पेपरमध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था, भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेची जी मूलभूत वैशिष्ट्य आहेत, म्हणजे त्या अर्थव्यवस्थेचा वाढीव दर काय आहे, म्हणजे ग्रोथ रेट काय आहे, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी काय आहे, गरिबी वगैरे असेल, किंवा भारतीय शेती, त्या शेतीचे वेगवेगळे प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स, या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी याच्या संदर्भामध्ये बरेचसे जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत, ठीक आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, इंटरनेट ऑफ थिंग असेल, 5G असेल, किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण बरेचसं बघतो की जीन एडिटिंग असेल, ठीक आहे, जीन मॅपिंग असेल, अशा प्रकारचे नवीन जे काही टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होतात त्याच्यावरती इथं सुद्धा प्रश्न पडताना दिसतात. तसंच याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो त्याच्यावरती सुद्धा याच्यामध्ये प्रश्न येतात. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये भूकंप असेल, त्यानंतर पूर असेल, दुष्काळ असेल आणि सायक्लोन म्हणजे वादळ असेल, याच्या संदर्भामध्ये प्रश्न येतात. त्याचबरोबर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्यांनी फॉर्म केलेली पॉलिसी, त्यांनी दिलेले वेगवेगळे गाईडलाईन्स ते काय आहेत, त्या गाईडलाईन्सनुसार आपण काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न UPSC मध्ये विचारलेले आहेत आणि तशाच प्रकारचे प्रश्न इथे एक्सपेक्टेड आहेत. त्यानंतर इथं आणखी पॉइंट आहे तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा ज्याला आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यामध्ये नॅक्सलिझम आहे, टेररिझम आहे, या प्रकारची इंटरनल सिक्युरिटी असेल, किंवा बॉर्डर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा बॉर्डर सिक्युरिटी आपण ज्याला म्हणतो ती काय आहे, त्याच्यामध्ये काय इश्यू आहेत, ड्रगचं ट्रॅफिकिंगचा इश्यू आहे, ह्युमन ट्रॅफिकिंगचा इश्यू आहे, आर्म सप्लायचा इश्यू आहे. तर या प्रकारचे विषय इंटरनल सिक्युरिटी म्हणजेच अंतर्गत सुरक्षा या टॉपिकमध्ये विचारले जाऊ शकतात. नेमके याच्यामध्ये डिटेल्स काय आहेत जसं मी मगाशी म्हटलं ते आपण त्या पेपरचा डिटेल व्हिडिओ पाहताना आपण नक्की बघू. पण ओव्हरऑल GS3 मध्ये अर्थव्यवस्था, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा म्हणजे इंटरनल सिक्युरिटी याच्यावरती, या टॉपिक्सवरती प्रश्न जातील. आणि हा सुद्धा पेपर हा GS2 सारखाच डायनामिक आहे. म्हणजे याच्यामध्ये करंटचे क्वेश्चन्स म्हणजे करंटला ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने क्वेश्चन्स येण्याची शक्यता जास्त असते. आता पुढे जाऊया. पुढं जो पेपर GS4चा पेपर आहे, इथिक्सचा पेपर आहे, हा इथिक्सचा पेपर हा खूप इंटरेस्टिंग पेपर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नैतिकता याच्या संदर्भामध्ये शिकायचं आहे. आता नेमका हा पेपर ऍड करण्यामागे UPSCचा किंवा MPSCचा जे काही आपण म्हणू की का ऍड केला, याच्यामागे मुख्य हेतू हा असतो की नैतिकता म्हणजे काय, आपली मूल्य काय असायला पाहिजेत, आपण नागरिक म्हणून, आपण एक सिव्हिल सर्वंट, ठीक आहे, अधिकारी म्हणून काय नैतिक मूल्यांचं आपण पालन केलं पाहिजे, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला समजाव्या, त्याच्यासाठी हा पेपर आपण ऍड केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला इथिक्स म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे पैलू कोणते आहेत, त्याच्या वेगवेगळे थेरीज कोणत्या आहेत हे आपल्याला इथं बघायचं आहे. त्याचबरोबर मानवी मूल्य जे असतात, ठीक आहे, मानवी मूल्य म्हणजे प्रामाणिकपणा असेल, सत्य असेल, प्रेम असेल, त्याचबरोबर धाडस आपण ज्याला म्हणतो ते असेल, त्याचबरोबर कनवाळूपणा म्हणजे सिंपती, एम्पथी, हे काय आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे एखादा अधिकारी हा फक्त हुशार असून चालणार नाही किंवा तो फक्त त्याच्यामध्ये फक्त मूल्यच असून चालणार नाही, तर तो तेवढा इमोशनल इंटेलिजंट पाहिजे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे त्याच्यामध्ये भावनिक इंटेलिजन्स असला पाहिजे, जो स्वतःच्या भावनावरती मॅनेजमेंट करेल आणि इतरांच्या भावना काय आहेत त्या समजून घेऊन तो त्या प्रकारचा रिस्पॉन्स देईल ज्यामुळे त्याला जे हवं आहे किंवा आपल्याला जे रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट त्याच्यामधनं येऊ शकेल, अशा प्रकारचं वागणं त्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणून. म्हणजे उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं
की आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ते जेव्हा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जातात तेव्हा त्या प्रदेशांचा ते पेहराव धारण करतात. मग हे एक इमोशनल इंटेलिजन्स आहे. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही त्या भागातील लोकांचा पेहराव धारण करता किंवा किमान काही वाक्य नमस्कार किंवा कसे आहात अशा प्रकारचे वाक्य त्या भाषेमध्ये जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा त्या लोकांना हा व्यक्ती आपला आहे अशा प्रकारची एक भावना निर्माण होते. याला म्हणायचं इमोशनल इंटेलिजन्स. तर हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तर हे किती महत्वाचं आहे आपल्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर या इथिक्स मधला अर्धा जो पेपर आहे तो आहे केस स्टडीजचा. केस स्टडीज म्हणजे तुम्हाला अशा काही एक हायपोथेटिकल अशी एक सिच्युएशन दिली जाते आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर युपीएससीला एक केस स्टडी पडली होती ज्याच्यामध्ये असं विचारलं होतं की एका ठिकाणी भूस्खलन वगैरे झालेलं आहे, म्हणजे आपत्ती ओढवली आहे आणि त्याच्यामध्ये हजारो लोक अडकलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिला आहेत, बालक आहेत, वृद्ध लोक आहेत, त्याचबरोबर अपंग लोक आहेत, त्याचबरोबर कैदी सुद्धा आहेत, त्याचबरोबर काही अधिकारी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, ते अडकलेले आहेत आणि तुम्ही अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी त्या सर्वांना तिथून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. आणि बाहेर काढण्याचा मार्ग एकच आहे की हेलिकॉप्टरनेच तुम्ही बाहेर काढू शकता. आता त्यामुळे हेलिकॉप्टर तर लिमिटेड आहेत आणि लवकरात लवकर बाहेर काढेल तेवढा जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचेल. मग आता तुम्हाला तिथे विचारलं होतं जर अशा परिस्थितीमध्ये तुमची जबाबदारी आहे की त्यांना बाहेर काढायचं आहे तर मग तुम्ही कोणाला पहिल्यांदा बाहेर काढाल, कोणाला दुसऱ्यांदा बाहेर काढाल, म्हणजे तुम्ही क्रम सांगा आणि तुम्ही तोच क्रम का निवडाल ते तुम्ही स्पष्ट करा किंवा एक्सप्लेन करा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. म्हणजे याच्यामधून तुमचं नेमकं प्रिफरन्स काय आहे, म्हणजे जरी कैदी असला काय आणि महिला असतील काय, वृद्ध असतील काय, अपंग असतील काय किंवा एखादा आमदार किंवा खासदार असतील काय, या सर्वांचा जीव हा जीवच आहे प्रत्येकाचा. पण तुम्ही मग पहिल्यांदा कोणाला चूज कराल याच्यामध्ये तुमची नैतिकता दिसून येते आणि मग तुम्ही त्याच्यासाठी काय एक्सप्लेनेशन देताय हे त्या प्रश्नामधून कळतं. तर अशा प्रकारच्या केस स्टडीज तुम्हाला दिल्या जातात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इथिक्स हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये खूप कमी इनपुट्स देऊन, म्हणजे तुलनेने खूप कमी अभ्यास करून जास्त चांगले मार्क घेता येऊ शकतात. ठीक आहे, तर हा इथिक्सचा पेपर आहे. आता त्याच्यानंतर ऑप्शनल. आता आयोगाने आपल्याला सांगितलंय की एक वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा आणि वैकल्पिक विषय निवडण्यासाठी आयोगाने आपल्याला 26 वैकल्पिक विषयांची यादी दिलेली आहे आणि त्याच्यामधला एक वैकल्पिक विषय आपल्याला निवडायचा आहे. आता मी जसं मगाशी म्हटलं, म्हणजे सुरुवातीला म्हटलं की वैकल्पिक विषयाची भाषा तुम्ही मराठी किंवा इंग्लिश निवडू शकता, पण सर्वच वैकल्पिक विषयांना हे लागू होत नाही. काही वैकल्पिक विषय असे आहेत जे फक्त आणि फक्त इंग्लिश मधूनच निवडावे लागतील आणि मराठी साहित्य हा वैकल्पिक विषय असा आहे जो मराठीमधूनच घ्यावा लागेल. आणि हे सोडून जे इतर वैकल्पिक विषय आहेत ते वैकल्पिक विषय तुम्ही मराठीतून घ्या किंवा इंग्लिशमधून घ्या, ती तुमची चॉईस आहे. म्हणजे वैकल्पिक विषयासंदर्भामध्ये भाषेची चॉईस आपल्याला सर्व ठिकाणी समान नाही. आता कोणते वैकल्पिक विषय आहेत की ज्यांच्यासाठी फक्त इंग्लिश आहे ते बघा. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसेल की ऍग्रिकल्चरचा जो काही वैकल्पिक विषय आहे, ऍग्रिकल्चर आहे किंवा अॅनिमल हजबंड्री आणि वेटरनरी सायन्स, बॉटनी, केमिस्ट्री, त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे सब्जेक्ट असतील किंवा जिओलॉजी सारखा विषय, त्याचबरोबर गणित, मेडिकल सायन्स, ठीक आहे, म्हणजे MBBSचा जो विषय आपण म्हणतो, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, झुऑलॉजी, हे जे वैकल्पिक विषय आहेत हे वैकल्पिक विषय तुम्हाला फक्त इंग्लिश मधूनच करावे लागतील. आणि हे किती होतात तर हे बघा, हे जवळपास 13. म्हणजे तुम्हाला इंग्लिश मधून जे वैकल्पिक विषय निवडायचे त्याची संख्या होते 13 आणि आपले एकूण किती वैकल्पिक विषय आहेत 26. म्हणजे जवळपास अर्धे वैकल्पिक विषय तुम्हाला फक्त इंग्लिश मधूनच करावे लागतील आणि फक्त अर्ध्याच म्हणजे 26 पैकी फक्त उरलेल्याच 13लाच तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश निवडण्याचा ऑप्शन आहे. त्यातही मराठी साहित्य हा असा वैकल्पिक विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मराठी निवडायचं, म्हणजे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश चॉईस असणारे वैकल्पिक विषय हे फक्त 12च आहेत.
तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे वैकल्पिक विषय निवडताना. आता वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल नेमका कसा निवडावा, त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आपण लावले पाहिजेत, ऑप्शनलचा अभ्यास कसा करावा याच्याविषयी मी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलेन, कारण त्याच्यासाठी जास्त मोठा व्हिडिओ करावा लागेल, ते मी इथं नाही बोलू शकणार. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे नक्की सांगेन की ऑप्शनल विषय हा तुम्ही लवकरात लवकर निवडला पाहिजे आणि त्याची तयारी लवकरात लवकर आपण चालू केली पाहिजे. आता ही जी काही स्कीम होती ओव्हरऑल, याची जी काही स्कीम होती म्हणजे मुख्य परीक्षेची जी काही स्कीम होती, तर त्याच्यामध्ये फोकस कुठे असला पाहिजे, तर आपण हे बघितलं की निबंध आहे, जीएसचे 4 विषय आहेत आणि वैकल्पिक विषय आहे 1, ज्याच्यामध्ये 2 पेपर असतात. तर मार्क्स कुठे येतात? माझा यूपीएससीचा अनुभव किंवा इतर सर्वांचाच यूपीएससीचा अनुभव हे सांगतो की निबंध, GS4 म्हणजे इथिक्सचा पेपर आणि वैकल्पिक विषयाचे जे 2 पेपर आहेत म्हणजे वैकल्पिक विषय ऑप्शनलचा पेपर, याच्यामध्ये जास्त तुलनेने मार्क पडताना दिसतात. म्हणजे याच्यामध्ये एक गठ्ठा मार्क पडतात. म्हणजे निबंधाचा पेपर जर तुम्ही बघितला तर निबंधाच्या पेपरमध्ये तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्ही 140 ते 150 पर्यंत सुद्धा जाऊ शकता. त्याचबरोबर इथिक्सचा जो पेपर आहे म्हणजे GS4चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 120 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त 125 म्हणजे 125 पर्यंत सुद्धा मार्क्स घेताना दिसतात. आणि ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषय जे आहे त्याच्यामध्ये 2 वैकल्पिक विषय म्हणजे 500 मार्काचा जो ऑप्शनल पेपर असतो त्याच्यामध्ये 300 किंवा 300 पेक्षा सुद्धा जास्त मार्क घेताना मुलं दिसतात. म्हणजे हे जे 3 पेपर आहेत म्हणजे निबंध, GS4 म्हणजे इथिक्स आणि वैकल्पिक विषय ऑप्शनल, याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क पडताना दिसतात. कशाच्या तुलनेने? GS1, 2 आणि 3च्या तुलनेने. त्यामुळे आपला फोकस या 3 वरती जास्त पाहिजे आणि GS वरती कमी पाहिजे असं म्हणणार नाही, पण तिथं पाहिजे, ते तरी आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, पण इथं जास्त मार्क आपल्याला घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की नेमके मार्क किती पडले पाहिजे, तर युपीएससी मध्ये जो अनुभव आहे तो सांगतो की तुम्ही जर GS1, 2 आणि 3ला प्रत्येकी ऑन अँड ॲव्हरेज 95-100च्या आसपास जाऊ शकला, ठीक आहे, 1, 2, 3ला 100च्या आसपास तुम्ही जाऊ शकला. GS4 म्हणजे इथिक्सच्या पेपरला तुम्ही 120 पर्यंत गेला, एसए मध्ये 140च्या आसपास तुम्ही गेला आणि ऑप्शनल मध्ये वैकल्पिक विषयामध्ये जर तुम्ही 300 पर्यंत मजल मारली, 290 ते 300 पर्यंत मजल मारली तर तुम्हाला नक्की पोस्ट भेटते. ठीक आहे. असं गृहीत धरूया की आपण इंटरव्ह्यू मध्ये तुमचं म्हणजे ब्लंडर नाही व्हायला पाहिजे, म्हणजे तिथं तुम्हाला एक डिसेंट मार्क जरी आले तरी सुद्धा तुम्हाला पोस्ट भेटते आणि चांगली पोस्ट भेटते. त्यामुळे एसए, निबंध, इथिक्स आणि ऑप्शनल विषय हे तुमची पोस्ट ठरवण्यामध्ये, तुमचं रँक ठरवण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. त्यामुळे त्याला तुलनेनं जास्त महत्व दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगेन की नेमकं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. जे विद्यार्थी 2023चा स्टडी करणार आहे त्यांनी नेमकं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे हे मी तुम्हाला इथून पुढे सांगेन. पुढे जाण्या अगोदर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ सुद्धा चॅनलवरचे तुम्ही नक्की बघा. आता पुढे जाऊया आपण की 2023ची एक्झाम जे विद्यार्थी देणार आहेत त्यांनी नेमकं प्लॅनिंग काय केलं पाहिजे किंवा मी तुमच्या जागी असतो तर मी काय प्लॅनिंग केलं असतं ते मी सांगेन. आता 2023ला नेमकी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा कधी होणार आहे हे तर आलेलं नाहीये, पण आपण असं गृहीत धरून चालू की 2023च्या जून मध्ये पूर्वपरीक्षा होईल आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा असेल असं आपण गृहीत धरून चालू. तर जर जूनच्याच पहिल्या आठवड्यामध्ये पूर्वपरीक्षा धरली तर आजपासून म्हणजे ऑगस्ट पासून पुढच्या जून पर्यंत म्हणजे 10 महिने आपल्याकडे आहेत. पण आता 10 महिन्यामध्ये आपल्याला पूर्वपरीक्षा सुद्धा तयारी करायची आहे. मग मी काय करेन की जून मध्ये जर पूर्वपरीक्षा असेल तर त्याच्या अगोदरचे किमान 3 महिने म्हणजे मार्च, एप्रिल, मे मी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करेन आणि तोपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटीपर्यंत मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करेन. म्हणजे या ज्या 10 महिन्यांना म्हणजे ऑगस्ट पासूनचे पुढच्या जून पर्यंतचे जे काही 10 महिने आहेत त्या 10 महिन्यांना मी 2 भागामध्ये विभागेन, एक 7 महिने आणि 3 महिने. म्हणजे पूर्वपरीक्षेच्या अगोदरचे 3 महिने पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायला चालू घेईन, किमान 3 महिने. तुम्ही जर नौखे असाल किंवा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये तेवढा कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही 3.5 महिने किंवा 4 महिन्याचा सुद्धा काळ घेऊ शकता. मी किमान 3 महिने पूर्वपरीक्षेला देईन असं मी प्लॅन करेन. आणि जे उरलेले 7 महिने आहेत म्हणजे इथून पुढचे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंतचे 7 महिने आहेत त्याच्यामध्ये मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करून घेईन. आता मुख्य परीक्षेला एवढा जास्त वेळ देण्याचं कारण हे
की बऱ्याचदा विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा पास होतात, पण मुख्य परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित नसल्यामुळे किंवा पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा जो काळ आहे त्याच्यामध्ये 4-1 महिन्याचा गॅप मिळतो आणि त्याच्यामध्ये जर अभ्यास आधी केलेला नसेल तर मग तेवढ्यामध्ये अभ्यास चांगला पूर्ण होत नाही, बऱ्याचशा गोष्टी राहून जातात किंवा बरेचसे रिव्हिजन्स होत नाहीत, लिखाण होत नाही, त्याच्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये मार्क्स येत नाहीत आणि मग विद्यार्थी एका VCS सायकलमध्ये अडकून राहतो. त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की मुख्य परीक्षेचा मॅक्सिमम अभ्यास म्हणजे मिनिमम 70% आसपास अभ्यास हा पूर्व परीक्षेच्या अगोदरच झाला पाहिजे. आणि मग कोणते विषय झाले पाहिजेत, जसं मी मगाशी म्हटलं, निबंध, एथिक्स आणि ऑप्शनल पेपर हा तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायला घेण्या अगोदर कंप्लीट झाला असला पाहिजे. त्यामुळे ऑप्शनल लवकर निवडा, जेणेकरून तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास लवकर चालू कराल आणि एकदा का होईना चांगल्या प्रकारे ऑप्शनल वाचून समजून घेऊन तुमचा कंप्लीट झाला असेल. तर जे काही 7 महिने आहेत, इथून पुढचे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंतचे 7 महिने जे आहेत त्याच्यामध्ये मी एसे, इथिक्स आणि ऑप्शनल याचा चांगला अभ्यास करून घेईन. ज्या ठिकाणी मला नोट्स काढाव्या वाटतात, ज्या ठिकाणी नोटिंग्स कराव्या वाटतात त्या सर्व मी या 7 महिन्यामध्ये करून घेईन आणि जीएसचे जे विषय आहेत त्याच्यामधले मॅक्सिमम मेजर टॉपिक्स कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन GS 1 to 3 मध्ये. ज्याच्यामध्ये काही थोड्या गोष्टी जर राहिल्या, समजा की GS 2 मध्ये माझे इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध राहिले किंवा GS 3 मध्ये आपत्ती व्यवस्थापन राहिलं किंवा GS 1 मध्ये समजा माझा वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जागतिक इतिहास हा जो आहे तो राहिला, जगाचा इतिहास, तर मी असे काही राहिलेले मुद्दे पूर्व परीक्षेनंतर करेन. पण पूर्व परीक्षेनंतर कमीत कमी गोष्टी राहाव्यात असं मी नियोजन या 7 महिन्यामध्ये करेन. आता हे नियोजन पूर्ण होऊ शकतं का? हा, माझं असं मत आहे की जर तुम्ही रोज आणि सातत्याने जर अभ्यास केला आणि प्लॅन करून जर अभ्यास केला तर थोडंसं स्ट्रेच व्हाल, म्हणजे थोडंसं तुम्हाला कष्ट जास्त घ्यावे लागेल, पण नियोजन पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे फेब्रुवारी एंड पर्यंत बऱ्यापैकी 70 ते 75% तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास कंप्लीट करू शकता. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारी पर्यंत जर समजा मुख्य परीक्षेचा तुम्ही 70-75% अभ्यास पूर्ण करू शकला तर तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आत्मविश्वासाने जाऊ शकाल. तुमचं रायटिंग चांगल्या प्रकारे होईल, तुमच्या रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल आणि मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स तुम्हाला येतील. त्यामुळे पूर्व परीक्षेच्या अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास मॅक्सिमम कंप्लीट करा असं मी सजेस्ट करेन. आणि मग नंतर पूर्व परीक्षेचा 3 महिन्याचा अभ्यास मी चालू करेन आणि पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेच्या मध्ये जो काही गॅप असतो पूर्व ते मुख्यच्या मध्ये, याच्यामध्ये मी पुन्हा काय करेन, एसे, इथिक्स आणि वैकल्पिक विषय यांची रिव्हिजन करेन, का तर ते ऑलरेडी माझे झालेले आहेत. आणि GS 1 to 3 मध्ये जे काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या मी कंप्लीट करेन आणि त्यांचं सुद्धा मी रिव्हिजन करेन आणि याच्यामध्ये मी नक्की रायटिंगची प्रॅक्टिस करत राहीन. आता नेमकं रायटिंग आतापासून कसं करायला पाहिजे आणि पूर्व आणि मुख्यच्या मध्ये रायटिंग कसं करायला पाहिजे याच्या संदर्भामध्ये मी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलेन. त्याचबरोबर मी मगाशी जसं म्हटलं तसं एसे असेल, इथिक्स असेल आणि वैकल्पिक विषय असेल या संदर्भामध्ये सुद्धा मी सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की कसं याच्यामध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे, कसे विषय आपण निवडायला पाहिजेत. एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं की नवीन येणारी 2023 ची परीक्षा आहे ती वर्णनात्मक असणारी MPSC ची पहिली परीक्षा आहे. याच्यामध्ये आता कॉम्पिटिशन नेमकं काय असेल, म्हणजे किती विद्यार्थी ही परीक्षा देतील, UPSC चे किती विद्यार्थी ही परीक्षा देतील हे येणारा काळ सांगेल. पण एक गोष्ट मला जी दिसतीये ती म्हणजे की सुरुवातीच्या काळामध्ये प्रश्न जे आहेत ते बऱ्यापैकी पॉइंटला धरून एकदम L1 लेवल म्हणजे डिफिकल्टी एकदम कमी लेवलचे प्रश्न जास्त पडण्याची शक्यता आहे, जास्त असं मी म्हणतो. त्यामुळे UPSC चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून त्या क्वेश्चनचे आन्सर्स काय लिहीन या प्रकारचा सराव जर केल्यास त्याचा खूप फायदा तुम्हाला 2023च्या परीक्षांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे मी असं म्हणेन की जेवढी एक्झाम नवीन तेवढी ती जास्त संधीची आहे, म्हणजे जास्त मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे सुरुवातीची एक्झाम आहे, प्रत्येक जणच गोंधळलेला असू शकतो, काय करू, कसं करू हा प्रश्न प्रत्येकालाच असणार आहे, फक्त तुम्हालाच नाहीये. याच्यामध्ये जो चांगल्या प्रकारे नियोजन करेल, जो गोष्टी ठरवेल आणि एक चांगला अभ्यास करून जाईल त्याला यश मिळण्याची शक्यता या एक्झाम मध्ये जास्त राहते. कारण नवीन एक्झाम आहे, प्रत्येक जणच शुअर नसतो, गोंधळलेला असतो आणि याच्यामध्ये जो तुलनेने चांगला करतो त्याला तुलनेने फायदा जास्त होतो असं मी म्हणेन. त्यामुळे 2023चा अटेम्प्ट देणारे जे काही विद्यार्थी असतील, त्याचबरोबर जुने विद्यार्थी जे सुद्धा 2023चा अटेम्प्ट देणार आहेत जानेवारी नंतर, त्यांनी सुद्धा येणाऱ्या परीक्षेला म्हणजे 2023च्या परीक्षेला वर्णनात्मक जरी असली तरी सुद्धा
तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून जा. मला असं वाटतं की चांगलं यश तिथं तुम्हाला नक्कीच मिळू शकतं. तर पुन्हा मी सांगेन, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी नवीन पॅटर्न संदर्भामध्ये, एसए संदर्भामध्ये, इथिक्स असेल, वैकल्पिक विषय असेल आणि जीएसचा 1, 2, 3 त्याचा डिटेल सिलेबस आणि त्याचे अभ्यास आपण कसा करायला पाहिजे याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये मी नक्की बोलेन. दिस इज प्रमोद चौगुले, सायनिंग ऑफ. ऑल द बेस्ट.